जनरली स्विमिंग करत असताना जर आपला गॉगल क्लीन नसेल तर आपल्याला फार प्रॉब्लेम होतो आणि आपल्याला स्विमिंग करत असताना इरिटेशन होतं. आता आपण काय करतो जनरली गॉगल क्लीन नसेल तर इंटेन्शनल ट्रिक मी तर आत्तापर्यंत लहानपणापासून युटिलाइज करत आली आहे ते म्हणजे गॉगल लावला, फॉग आलं तर मी मस्तपैकी सलायवा यूज करते आणि स्विमिंग करते. पण ही ट्रिक फक्त आपल्याला शॉर्ट डिस्टन्स स्विमिंगसाठीच युटिलाइज होते. तसं बघितलं तर हे खूप हायजेनिक पण नाही आहे. पण कसं आहे, लहान असताना आपल्याला कोण सांगायला नव्हतं की असं नसतं करायचं आणि गॉगल कसा क्लीन करायचा याबद्दल आपल्याला कोणीही सांगितलेलं नसतं. तसंच आपण समजा लाँग डिस्टन्स स्विमिंग करत असेल, आपल्याला काही मिनटं किंवा काही आवर्ससाठी स्विमिंग करायचं असेल तर आपण काय करतो जनरली, आपण स्विमिंग करत असताना थोडंसं पाणी ठेवतो गॉगलमध्ये. हे बघा, बरोबर दिसतंय, आणि तोच असाच गॉगल लावतो आणि स्विमिंग करतो. सो जेव्हा हे पाणी हलतं तेव्हा आपला गॉगल ऑटोमॅटिकली क्लीन होतो. पण मुळातच गॉगलची मिरर जर का क्लीन नसतील, लेन्सेस जर का क्लीन नसतील तर तुम्ही कितीही हे ट्रिक यूज करा पण ती फार काही वेळापर्यंत काम करत नाही. तर आज मी काही 2 ते 3 ट्रिक आयडेंटिफाय केलेल्या आहेत. मला माहीत नाही त्या ट्रिक ॲक्च्युली काम करतात की नाही, तर आज आपण त्या व्हिडिओमध्ये बघूया आणि मग फायनली मी तुम्हाला सांगेल की याच्यापैकी बेस्ट ट्रिक कुठली आहे. तर पहिली ट्रिक आहे ती म्हणजे की लिंबू यूज करायचे. सो माझ्याकडे हा एक गॉगल आहे. माझ्याकडे 3 प्रकारचे गॉगल आहेत आणि 3ही वेगवेगळ्या ब्रँडचे गॉगल आहेत. सो मी पहिली ट्रिक लिंबाची आहे ती ह्या गॉगलवरती युटिलाइज करते. बघू कसं होतं. याच्यामध्ये तुम्ही बघू शकता थोडंसं याच्यावरती फॉग आलेलं आहे. हे माझे 3ही गॉगल जुने आहेत, त्याच्यामुळे जर का एखादी ट्रिक फसली तर गॉगल पूर्णपणे खराबही होऊ शकतो. सो पहिली ट्रिक अशी आहे की लिंबाचा रस टाकायचा आहे गॉगलवरती. 1-1, 2-2 थेंब दोन्हीही साईडने, लेन्सच्या वरती पण आणि लेन्सच्या आतमध्ये पण, आतल्या साईडने. आतल्या लेन्स ज्या असतात गॉगलच्या त्याला जनरली हात लावायचा नसतो, कधीच हात लावायचा नसतो, कारण की त्याला जर का तुम्ही खूप जोरात रब केलं तर त्याचे लेन्सेस खराब होतात आणि तुमचं फॉग ऑटोमॅटिकली जनरेट होतं, तो गॉगल नवीन असेल तरीसुद्धा. सो मी अशा प्रकारे एकदम जेंटली रब करून गॉगलला मागून आणि पुढून लिंबाचा रस लावला आहे. आता 2 मिनटं मी हा गॉगल असाच ठेवते आणि मग त्याच्यानंतर वॉश करूया. हा गॉगल आता मी वॉश केलेला आहे, पण 1 मिनिट लावून बघते. ह्या गॉगलमध्ये मला फारसा असा काही फरक जाणवलेला नाही आहे ह्या ट्रिकने. म्हणजे ऑलमोस्ट जसा आधी होता गॉगल तसाच मला त्याचे मिरर दिसत आहेत, काही फरक नाही दिसत आहे. आता आपण दुसरी ट्रिक बघूया. त्या दुसऱ्या ट्रिकमध्ये हा माझा गॉगल आहे, जुनाच गॉगल आहे, तिसरा वेगळा गॉगल घेते मी दुसरा. तर ह्या गॉगलमध्ये आपण टूथपेस्ट यूज करणार आहोत. सो सेम प्रकारे थोडीशी टूथपेस्ट घ्यायची आहे. टूथपेस्ट तुम्ही कुठल्याही ब्रँडची घेऊ शकता, स्पेसिफिकली कुठल्याही ब्रँडची तुम्ही घेऊ शकता, असं काही कंपल्शन नाही आहे. पण माझ्याकडे एक आहे जी व्हाईट कलरची टूथपेस्ट आहे, त्याच्यामध्ये ग्रॅन्युअल्स नाही आहेत, ती सॉल्ट किंवा अजून काही ग्रॅन्युअल्स पण ॲड करतात. तर प्लेन किंवा जेलवाली टूथपेस्ट घ्या आणि अशा प्रकारे स्लोली रब करा. हे बघा, अशा प्रकारे मी टूथपेस्ट पूर्ण अप्लाय केली आहे जेंटली रब करून. आता मी वॉश करते इमिजिएटली. आता पहिल्या ट्रिकच्या मानाने ह्या ट्रिकमध्ये बऱ्याचपैकी माझा गॉगल क्लीन झालेला आहे आणि फॉग पण बऱ्यापैकी कमी झालेला आहे, दिसतंय मला इथे. हे बघा, तुम्ही पण बघू शकता, बऱ्यापैकी क्लीन झालेलं आहे. सो ही सक्सेसफुल आहे असं ट्रिक आपण म्हणू शकतो. तर तिसऱ्या ट्रिकसाठी मी तिसरा गॉगल घेतलेला आहे ब्लॅक कलरचा. तो ऑलरेडी मी पाण्यामध्ये बुडवलेला आहे, त्याच्यामुळे तुम्हाला थोडासा वेट दिसेल. आता तिसरी ट्रिक आहे ती म्हणजे शॉवर जेल. शॉवर जेल घ्यायचं आहे जे व्हेरी इझिली अवेलेबल असतं आपल्याला. जनरली जेव्हा आपण अंघोळ करतो तेव्हा आपण शॉवर जेल वापरतो. तेही इथे असं जेंटली रब करायचं आहे मागे आणि पुढे, जसं आपण पहिल्या 2 ट्रिकमध्ये केलेलं सेम, फक्त इन्ग्रेडियंटमध्ये चेंजेस आहेत. हळूहळू एकदम हलक्या हाताने. इनफॅक्ट इथे हाताने असं करत असतानाच तुम्हाला स्मूथनेस जाणवतो मिररला, दोन्हीही मागून आणि पुढून दोन्ही लेन्सला. तर हे मी वॉश करते इमिजिएटली. हे बघा, एकदम क्रिस्टल क्लिअर. माझा जुना गॉगल पण मला नवीन झाल्यासारखा वाटतोय. मी ॲक्च्युली प्लॅन करत होते नवीन गॉगल,
घेण्यासाठी, पण ही तिसरी ट्रिक शॉवर जेलची वापरल्यानंतर मला वाटतंय माझे जुने गॉगल आता सगळे नवीन होत आहेत. हे बघा, एकदम मस्त मक्खनसारखा क्लीन झाला आहे गॉगल आणि याच्यावरती लगेच फॉग येतील असं मला अजिबात वाटत नाही आहे. सो ह्या तीनही ट्रिकपैकी फायनली आपल्याला जी शेवटची ट्रिक आहे ती म्हणजे शॉवर जेल यूज करणं आणि टूथपेस्ट वापरणं. ह्या दोन्ही ट्रिक सक्सेसफुल झालेल्या आहेत. आता त्याच्यापैकी बेस्ट पहिला नंबर द्यायचा झाला तर तो मी शॉवर जेलला देईल, 2 नंबर टूथपेस्टला देईल आणि तिसऱ्या नंबरची ट्रिक तर ॲक्च्युली एवढी काही काम नाही केली आहे, सो त्याच्यामुळे मी ती सजेस्टच करणार नाही. सो ही ट्रिक तुम्हाला कशी वाटली आणि हा व्हिडिओ तुम्हाला खरोखर युजफुल वाटला का मला कमेंट बॉक्समध्ये नक्कीच कळवा. आणि अशाच स्विमिंग रिलेटेड इन्फॉर्मेशनसाठी तुम्ही माझ्या चॅनलला फॉलो पण करू शकता. स्विमिंगशी रिलेटेड सगळ्या क्वेरीज आणि स्विमिंगशी रिलेटेड असलेले सगळ्या प्रकारचे व्हिडिओज मी रजनी स्विमिंग ह्या चॅनलवरती पोस्ट करते. सो लवकरच मला फॉलो आणि सबस्क्राईब करा. तोपर्यंत बाय.